तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. तलाठी एक्सप्लेनेशन सिरीजमधली नेक्स्ट शिफ्ट आहे आपली 17 ऑगस्टची. कोणती शिफ्ट आहे तर ती आहे फर्स्ट शिफ्ट. ओके, फर्स्ट या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरवाला जो पार्ट असतं तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत आहोत. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन, एरर या ठिकाणी तुम्हाला शोधायचे आहे. देर आर नो प्राइजेस रिटर्न इन दिस मेन्यू. तर बघा देर आलेला आहे या ठिकाणी, हा एक्सप्लेटिव्ह सब्जेक्ट म्हणून असतं, निरर्थक सब्जेक्ट. आपण या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर आर आलेला आहे, नो प्राइजेस प्लुरल असल्यामुळे प्लुरल व पण पाहिजे, आर पण या ठिकाणी प्लुरल आलेला आहे. ओके, त्यानंतर बघा रिटर्न हा ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी आलेला आहे. बघा ॲडजेक्टिव्ह फक्त नाऊनच्या अगोदरच नसतं, तर नाऊनच्या नंतर सुद्धा ॲडजेक्टिव्ह असतं, अधिविशेषण आणि हा विधिविशेषण सारखा. ओके, तर बघा रिटर्न पण या ठिकाणी बरोबर आलेला आहे. त्यानंतर इन दिस मेन्यू हे काय आहे, इन दिस मेन्यू प्रिपोजिशनल फ्रेज आहे, ही पण या ठिकाणी बरोबर आलेली आहे. बघा मित्रांनो, TCSने या तिसऱ्या क्वेश्चनमध्ये एरर दिलेली आहे. ओके, पण या ठिकाणी कोणतीही एरर नाही. ओके, नो एरर या ठिकाणी पाहिजे होतं. हा जो क्वेश्चन आहे हा कॅन्सल व्हायला पाहिजे. ओके, नो एरर या ठिकाणी पाहिजे होतं. ओके, तर बघा या ठिकाणी काय होईल, हा क्वेश्चन तुमचं कॅन्सल होईल. ओके, त्यामुळे या ठिकाणी हा जो संपूर्ण सेंटेन्स आहे यामध्ये कोणतीही एरर आढळत नाही. ओके, सर्व बरोबर आहे. बघा आर पण या ठिकाणी बरोबर आहे प्राइजेससाठी, त्यानंतर रिटर्न पण बरोबर आहे आणि इन दिस मेनू कोणतीही एरर या ठिकाणी दिसत नाही. आणि इन रिटर्न बघा तिसरा जो ऑप्शन आहे रिटर्न इन यामध्ये पण कोणतीही एरर नाही. ओके, त्यामुळं या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा कॅन्सल होईल. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन टॅगचा हा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन टॅग करताना आपण आधी काय घेतो, हेल्पिंग वर्ब घेतो. हेल्पिंग वर्ब बघा कोणता या ठिकाणी हॅव या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेला आहे, तर आपण पहिले काय घेणार, हॅव घेणार. ओके, हॅव. त्यानंतर काय घ्यायचं असतं, प्रोनाऊन घ्यायचं असतं. बघा या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे, माय फ्रेंड्स आहे, अनेकवचनी सब्जेक्ट आहे, त्यामुळे आपण माय फ्रेंड्ससाठी काय घेणार, इट घेणार का, इट या ठिकाणी घेणार नाही, तर काय घेणार आपण, दे घेणार. ओके, दे आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. बघा या ठिकाणी चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा एरर या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहे. बघा सेंटेन्स काय म्हणताय, आफ्टर ॲनालायझिंग एव्हरी पीस ऑफ एव्हिडन्स द इन्स्पेक्टर रिअलाइज दॅट हिज हायपोथिसिस हॅज बीन फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. बघा याला काय म्हणायचं आहे की आफ्टर ॲनालायझिंग एव्हरी पीस ऑफ एव्हिडन्स म्हणजेच पुराव्याच्या प्रत्येक भागाचे विश्लेषण केल्यानंतर द इन्स्पेक्टर रिअलाइज दॅट म्हणजे निरीक्षकांच्या किंवा इन्स्पेक्टरच्या लक्षात आले. ओके, लक्षात आले पास्ट आहे या ठिकाणी. ओके, लक्षात आले की काय, त्यांचे जे हायपोथेसिस ते काय आहे, फ्लॉड आहे, म्हणजे सदोष आहे. ओके, फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासूनच काय होते, त्यांचे जे हायपोथेसिस होते ते काय होते, सदोष आहे या ठिकाणी म्हणत आहे. बघा या ठिकाणी काय पास्ट आहे आणि इकडे काय म्हणत आहे म्हणत आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी हॅज बीन फ्लॉड आहे, तर या ठिकाणी हॅज बीन नाही पाहिजे होतं, तर या ठिकाणी काय पाहिजे होतं, हॅड बीन पाहिजे होतं. ओके, का बरं, कारण या ठिकाणी पास्ट असल्यामुळे सेंटेन्स पास्टचा आहे, तर आपल्याला नेक्स्ट जो क्लॉज राहील तो पण या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, पास्ट घ्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी हॅज बीन नाही घेणार, तर या ठिकाणी काय घेणार, हॅड बीन घेणार. ओके, हॅड बीन म्हणजेच काय होते की पुराव्याच्या प्रत्येक भागाचे विश्लेषण केल्यानंतर इन्स्पेक्टरच्या अशा लक्षात आले की काय, की त्याचे गृहीतक काय होते, पहिल्यापासूनच सदोष होते, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, पण हॅज असल्यामुळे काय होईल, या ठिकाणी पहिल्यापासूनच सदोष आहे असं होईल, पण आपल्याला काय पाहिजे होतं, होते असं पाहिजे होतं. ओके, होते, म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार, हॅड बीन घेणार. ओके, हॅड बीन फ्लॉड. ओके, म्हणून या ठिकाणी बघा जे चौथा ऑप्शन आहे, चौथं हॅज बीन, या ठिकाणी हॅड बीन पाहिजे होतं, हॅड बीन. तर हा चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, एरर असेल ग्रॅमॅटिकल, आणि हाच तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी एरर रेक्टिफाय करायचे आहे, तुम्हाला दुरुस्त करायचे आहे. बघा इन अ फ्यू इयर. ओके, इन अ फ्यू इयर म्हणजे येणाऱ्या काही वर्षात शी स्टडिंग अब्रॉड. ओके, बघा या ठिकाणी काय म्हणत आहे, येणाऱ्या काही वर्षात म्हणजेच फ्युचरची गोष्ट केलेली आहे या ठिकाणी. ओके, फ्युचरची गोष्ट केलेली आहे म्हणजेच भविष्याची गोष्ट केलेली आहे. आणि या ठिकाणी बघा सेंटेन्स जर बघितलं तर इज या ठिकाणी शी स्टडिंग. बघा या स्टडिंग तर हा चुकलेला आहे, कारण ING वर्ब कधी सिंगल येत नसतं, तर तो हेल्पिंग वर्ब सोबत येत असतो. ओके, तर बघा ऑलरेडी काय स्टडिंग या ठिकाणी काय गलत आहे. बघा फ्युचरची गोष्ट असल्यामुळे या ठिकाणी समोरचा जो क्लॉज राहील तो पण काय असेल, फ्युचरमध्ये असेल. तर बघा काय असायला पाहिजे ते या ठिकाणी, शी विल बी स्टडिंग पाहिजे होतं. ओके, म्हणजे चौथं ऑप्शन काय असेल या ठिकाणी, करेक्ट असेल. ओके, बघा हॅज स्टडिंग जो आलेला आहे, हॅज स्टडिंग कधीच येत नाही, हॅज सोबत काय येतं, V3 येतं नेहमी. त्यानंतर जर बघितलं इनफर्समध्ये तर काय कोणतीही चूक नाही. ओके, त्यामुळं आपण आपला जो एरर राहील, एरर कशामध्ये राहील, यामध्ये. ओके, या पार्टमध्ये एरर राहील, विल बी स्टडिंग होईल. ओके, म्हणून चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा ॲडजेक्टिव्ह तुम्हाला या ठिकाणी फील करायचे आहे. बघा काय म्हणतं सेंटेन्स, हर हजबंड इज व्हेरी जॉली बाय नेचर. जॉली म्हणजेच काय होईल, आनंदी.
आनंदी. ओके, त्याचं नेचर बाय नेचरने तो कसा आहे, आनंदी आहे. तर ही जोक आर, बघा तिच्या हजबंडचा नेचर जो आहे तो कसा आहे, आनंदी आहे बाय नेचर. तर त्याचे जोक पण आनंदी असतील ना. ओके, ते जोक्स आर काय असतील, आनंदी असतील. तर बघा या ठिकाणी ग्रेसफुल असेल का, नाही. क्लमसी म्हणजे अनाडी असेल का, अनाडी पण या ठिकाणी येणार नाही, त्याचे जोक्स पण अनाडी असणार नाही. त्यानंतर डिसगायझिंग, ओके, डिसगस्टिंग असतील का, म्हणजे घृणास्पद असतील का, घृणास्पद पण असणार नाही. तर काय असतील, हिलॅरियस असतील. हिलॅरियस म्हणजेच काय होतं, आनंदी, मजाकीय वगैरे. ओके, म्हणून तुमचं जे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह येईल, तर ॲडजेक्टिव्ह कोणतं येईल, हिलॅरियस येईल. तिचा हजबंडच आनंदी आहे, तर काय होईल, त्याचे जोक्स पण काय असतील, आनंदी असतील. म्हणून तिसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आणि ब्लँकमध्ये आर्टिकल शोधायचं आहे तुम्हाला. बघा, वी ॲप्रिशिएट अवर पिओन ॲज ही इज ब्लँक ऑनेस्ट. ओके, ऑनेस्ट मॅन. तर बघा बघा दिसायला जरी याने व्यंजनाने सुरुवात असली या ठिकाणी, तरी तो काय आहे, त्याचा उच्चार मात्र काय आहे, स्वराने सुरुवात होणार आहे. ओके, स्वराने सुरुवात होणार आहे. बघा ऑनेस्ट मॅन, हॉनेस्ट म्हणतो का आपण, नाही. तर काय म्हणतो, ऑनेस्ट मॅन म्हणतो. स्वराने सुरुवात आहे, उच्चार आहे, स्वराने उच्चाराची सुरुवात होत आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय घेत असतो, जेव्हा स्वराने सुरुवात होत असतो त्यावेळेस आपण काय घेतो, ॲन घेत असतो ॲज ॲन आर्टिकल. ओके, त्यामुळे जो पहिला ऑप्शन राहील तो या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, प्रोप तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, मिनिंग तुम्हाला शोधायची आहे. ओके, बघा, बेटर लूज द सॅडल दॅन द हॉर्स. ओके, म्हणजे काय होतं या ठिकाणी, की जो सॅडल आहे, सॅडलला लूज करणं म्हणजे गमावणं केव्हाही चांगलं राहील, कशाला गमावण्यापेक्षा, हॉर्सला गमावण्यापेक्षा. बघा मित्रांनो, एखादा राजा आहे समजा, आणि राजा कशावर जात आहे, घोड्यावर जात आहे, आणि घोड्याला जो हाकलत असतो त्याला काय म्हणत असतो आपण, सॅडल म्हणत असतो. ओके, तर मला सांगा, जर यांच्या तिघांसमोर जर एखादा संकट आला, ओके, संकट आला आणि तिघांपैकी एक व्यक्ती जर कुणी मागत असेल, ओके, तर काय होईल, राजा स्वतः जाईल का, नाही जाणार. आणि त्यानंतर घोड्याला जाऊ देईल का, घोड्याला जाऊ देईल तर हा आपल्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. त्यामुळे जो व्यक्ती आहे घोड्याला हाकलणारा, तो लूज केलेला केव्हाही बेटर राहील असं या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजेच काय होतं, इट इज बेटर टू ॲक्सेप्ट स्मॉल लॉस दॅन टू लूज एव्हरीथिंग. म्हणजे सगळं काही गमावण्यापेक्षा जे स्मॉल लॉस आहे ते गमावलेलं केव्हाही काय राहील, बेटर राहील. ओके, त्यामुळे या ठिकाणी तिसरं जो ऑप्शन राहील या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, पुन्हा क्वेश्चन टॅग या ठिकाणी लिहिलेला आहे. बघा, क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनवतो, आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग असेल तर निगेटिव्ह बनवतो. तर बघा या ठिकाणी निगेटिव्ह वर्ड आहे का कोणताही, निगेटिव्ह नाही. म्हणजेच हा सेंटेन्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह करायचं आहे. ओके, बघा क्वेश्चन टॅग करताना आधी काय घेत असतो आपण, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणता आला या ठिकाणी, हॅव आलेला आहे. ओके, हॅव या ठिकाणी आधी घेणार आपण. त्यानंतर काय घेणार, प्रोनाउन काय या ठिकाणी, प्रोनाउन काय आहे, दे आहे. पण काय करणार आपण, हॅवला काय बनवणार, निगेटिव्ह बनवणार. म्हणजेच काय होईल, हॅव नॉट होईल, हॅवंट होईल. ओके, आणि त्यानंतर काय होईल, प्रोनाउन येईल. ओके, प्रोनाउन काय या ठिकाणी, दे आहे, आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजेच हॅवंट दे होईल. ओके, म्हणजेच काय होईल या ठिकाणी, दुसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, एरर तुम्हाला रेक्टिफाय या ठिकाणी करायचं आहे. बघा, ममता अँड कविता डज नॉट लाईक वॉचिंग टी व्ही सिरियल्स. बघा या ठिकाणी ममता आणि कविता आलेला आहे. ओके, हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट दोन व्यक्ती असल्यामुळे काय असेल, प्लुरल असेल ना. ओके, प्लुरल असेल, तर बघा प्लुरल जर सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी वर्ब पण काय पाहिजे, प्लुरलच पाहिजे. ओके, वर्ब पण प्लुरल पाहिजे. पण या ठिकाणी बघा वर्ब काय आहे, डज आहे. या ठिकाणी डज हा काय, सिंग्युलर आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय जोडणार, डज न घेता या ठिकाणी काय घेणार, डू घेणार. ओके, डू नॉट लाईक वॉचिंग टी व्ही सिरियल होईल. ओके, तेव्हा तुमचा हा जो डजच्या ठिकाणी डू घेतल्यानंतर हा सेंटेन्स काय होईल, करेक्ट होईल. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, इडियम आहे या ठिकाणी, त्याची मिनिंग तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा, कीप युअर फिंगर क्रॉस्ड. कीप युअर फिंगर क्रॉस्ड म्हणजे काय होतं, चांगले घडेल या अर्थाने नेहमी काय असणे, आशावादी असणे. ओके, आशावादी असणे. ओके, तर बघा आशावादी असण्यासाठी चार ऑप्शनपैकी कोणता आलेला आहे ऑप्शन, बघा काय म्हणतात, क्रिएट अननेसेसरी टेन्शन, म्हणजे विनाकारण जे टेन्शन आहे ते क्रिएट करणे, हा होईल का, नाही होणार. त्यानंतर बघा, अँटिसिपेट फेवरेबल सिच्युएशन विथ करेज, प्रतिकूल परिस्थितीचा अंदाज घेणे होईल का. त्यानंतर बघा, बदल घडण्याची प्रतीक्षा, वेट फॉर चेंज टू हॅपन, वेट फॉर चेंजेस टू हॅपन, म्हणजेच काय होते, बदल घडण्याची प्रतीक्षा करणे होईल का, नाही होणार. ओके, तर काय होणार, होप फॉर गुड लक और पॉझिटिव्ह आउटकम, म्हणजेच काहीतरी चांगलं घडेल या अर्थाने काय होणे, आशावादी असणे, असं या ठिकाणी होईल. म्हणून तुमचं चौथं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा जर आपण एखादी ट्रिक जर लावली तर बघा याचे इनिशियल जर लेटर जर बघितलं, KYFC, बघा
KYF आणि C. बघा KFC लक्षात घ्या, आणि KFCचे चिकन खाणं नेहमी काय असतं, पॉझिटिव्ह असतं. ओके, म्हणजेच काय असतं, एक पॉझिटिव्ह साईन समजा KFC चिकन खाणे. ओके, यावरून तुमचं काय लक्षात राहील की इफ युअर फिंगर क्रॉस्ड म्हणजेच काय होईल, एक पॉझिटिव्ह राहणे म्हणजेच आशावादी राहणे असं या ठिकाणी मिनिंग तुम्ही काढू शकता. ओके, नेक्स्ट बघा, अंडरलाईन वर्ड आहे, त्याचे तुम्हाला सिनोनिम समानार्थी शब्द ओळखायचे. ओके, बघा मिलिओ, मिलिओ म्हणतो आपण याला, MILIEU. ओके, बघा मिलिओ म्हणजे काय होतं, सराउंडिंग होतं, म्हणजे तुमच्या सभोवताल होतं. बघा हे जर लक्षात ठेवायचं असेल तर काय करा, तुम्ही याला दोन पार्टमध्ये तोडा. ओके, मिली आणि यू. बघा मिली म्हणजे काय होतं, मिलीलिटर, मिलीमीटर जे परिमाण असतात ना, ते कोणता जो छोटी क्वांटिटी असते ते आपण त्या ठिकाणी मोजत असतो. छोटी म्हणजेच कमी आणि कमी म्हणजेच काय होईल, जवळ. ओके, जवळ, या ठिकाणी मिली म्हणजेच काय होईल, जवळचा. आणि त्यानंतर यू. ओके, यू म्हणजेच काय होईल, यू म्हणजे तुम्ही. ओके, बघा तुमच्या जवळचा काय राहील, तुमच्या जवळ काय आहे, सराउंडिंग आहे ना, म्हणजेच या ठिकाणी मिलियू म्हणजे काय होईल, सराउंडिंग होईल. असे या ठिकाणी तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ओके, मिलियू म्हणजेच सराउंडिंग. ओके, जवळ आणि यू, मिली आणि यू. ओके, पहिलं ऑप्शन तुमचं काय आहे, करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट बघा, ॲक्टिव्ह वॉइस तुम्हाला शोधायचा आहे, पॅसिव्ह वॉइस या ठिकाणी दिलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला काय शोधायचं, आधी टेन्स शोधायचा आहे. बघा कोणता, हा जो वॉइस आहे पॅसिव्ह वॉइसचा कोणता टेन्स आहे हा तुम्हाला आधी शोधायचा आहे. बघा या ठिकाणी काय, वॉज बिईंग प्लस V3 आहे. ओके, बघा वॉज किंवा वेअर सब्जेक्टनुसार असतं, त्यानंतर काय असतं, बिईंग असतं, आणि त्यानंतर V3 असतं. बघा हा जो स्ट्रक्चर आहे, हा स्ट्रक्चर पॅसिव्ह वॉइसचा कोणत्या टेन्सचा स्ट्रक्चर आहे, तर हा आहे कोणता, पास्ट कंटिन्युअस. ओके, पास्ट कंटिन्युअस. तर पास्ट कंटिन्युअस ॲक्टिव्ह वॉइसमध्ये कसं स्ट्रक्चर असतं याचं, बघा वॉज किंवा वेअर असतं, वेअर, त्यानंतर काय असतं, V4 असतं, V4 म्हणजेच ING वाला वर्ड. ओके, ING वाला वर्ड. तर बघा हा जो स्ट्रक्चर आहे हा पास्ट कंटिन्युअसचा स्ट्रक्चर आहे, आणि हाच आपल्याला स्ट्रक्चर ऑप्शनमध्ये शोधायचा आहे. ओके, तर बघा काय या ठिकाणी हॅज लर्निंग आहे. ओके, आपल्याला काय पाहिजे, हा शोभा जो ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी हा काय बनेल, सब्जेक्ट बनेल, आणि या सब्जेक्टनुसार आपल्याला वाज घ्यावा लागेल की वेअर घ्यावं लागेल, वॉज घ्यावा लागेल. ओके, म्हणजेच वॉज प्लस ING वाला वर्ब असेल. ओके, म्हणजेच बघा हॅज प्लस ING आहे म्हणजे हा ऑप्शन कटलं. त्यानंतर बघा वॉज लर्न आहे, हा पण ऑप्शन कटलं. त्यानंतर बघा हॅव लर्निंग आहे, हा पण ऑप्शन कटलं. या ठिकाणी बघा वॉज प्लस लर्निंग आहे. ओके, म्हणजेच काय असेल, पहिलं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, पॅसिव्ह वॉइस शोधायचा आहे. ओके, ॲक्टिव्ह वॉइस या ठिकाणी दिलेला आहे. बघा श्याम प्लेड टेनिस, या ठिकाणी कोणता टेन्स आहे, ॲक्टिव्ह वॉइसचा कोणता टेन्स आहे, तर तो आहे सिम्पल पास्ट आहे. ओके, सिम्पल पास्ट. आणि सिम्पल पास्टचं पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर कसं बनतं, बघा वॉज किंवा वेअर सब्जेक्टनुसार, आणि त्यानंतर काय असतं, V3 असतं ना, वर्बचा तिसरा फॉर्म असतं. तर बघा या ठिकाणी काय होईल, हा जो टेनिस जो ऑब्जेक्ट आहे हा काय बनेल, सब्जेक्ट बनेल, आणि टेनिस सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला सिंग्युलर पण काय पाहिजे, वर्ब पाहिजे. ओके, म्हणजे या ठिकाणी वॉज प्लस V3 येईल. ओके, म्हणजेच बघा वॉज प्लस V3 वाला कुठं आहे, या ठिकाणी बघा वॉज प्ले आहे, हा या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर वॉज प्लेईंग आहे, हा पण या ठिकाणी येणार नाही. या ठिकाणी इज प्लेईंग आहे, हा तर येणारच नाही. ओके, त्यानंतर बघा वॉज प्लस V3 या ठिकाणी येत आहे, म्हणजेच तुमचं चौथं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, ब्लँकच्या जागी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क फिल करायचा आहे. बघा ब्लँक कुठं आहे, डिडंट. ओके, म्हणजे या ठिकाणी काय आहे, ब्लँक आहे. बघा डीड प्लस नॉट कसं लिहितो आपण, कसं लिहितो, तर बघा डीड, त्यानंतर एन लिहितो, आणि त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी देतो म्हणजे सिंगल कोटेशन मार्क, आणि त्यानंतर टी लिहितो. म्हणजेच या ठिकाणी पंक्च्युएशन कोणता यायला पाहिजे, कोणता यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3. ओके, म्हणजे सिंगल कोटेशन मार्क. ओके, ॲपॉस्ट्रॉफी सिंगलवाली. ओके, म्हणजेच काय होईल, या ठिकाणी तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, प्रेपोजिशन तुम्हाला या ठिकाणी ब्लँकमध्ये फिल करायचे आहे. बघा मॅरी मूव्ह टू कॅनडा ब्लँक 2022. ओके, तर बघा या ठिकाणी ऑन येईल का, ऑन 2022 नाही येणार, त्यानंतर ॲड पण नाही येणार, आणि ऑफ तर येणारच नाही. तर कोणतं राहिलं तुमचं चौथं ऑप्शन, म्हणजेच केव्हा गेली, तर ती 2022ला मॅरी कॅनडाला गेली असं या ठिकाणी मिनिंग निघेल. ओके, म्हणजे तुमचं पहिलं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. बघा सेंटेन्स, द कॅट विल बी स्लीप कम्फर्टेबली ऑन द विंडो सील एन्जॉईंग द सनशाईन. बघा विल बी या ठिकाणी आलेलं आहे, विल बी, आणि या ठिकाणी तुम्ही याला काय समजाल, V3 समजाल. ओके, बघा विल बी सोबतचं स्ट्रक्चर बघा, विल बी. ओके, तर बघा विल बीचं दोन स्ट्रक्चर या ठिकाणी बनू शकतात. जर विल बी सोबत V3 जर घेतलं, V3,
तर तो स्ट्रक्चर कसं बनेल, कशाचं बनेल, तर तो पॅसिव्ह वॉइस. कोणत्या टेन्सचं, सिम्पल फ्युचरचं. ओके, सिम्पल फ्युचरचं. देन विल बी सोबत जर V4 येत असेल, ING वाला वर्ब. ओके, V4 ING वाला वर्ब, तर तो कोणता टेन्स राहील, ॲक्टिव्ह वॉइसचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स राहील. ओके, तर बघा आता या ठिकाणी स्लिप्ड आहे म्हणजे याला तुम्ही V3 समजाल. ओके, पण स्लिपचा V3 काय असतं, स्लेप्ट असतं, स्लेप्ट. त्यामुळे या ठिकाणी जो V3 आलेला आहे हा स्लिप्ड, या ठिकाणी तुम्ही त्याला V3 समजू शकणार नाही. ओके, V3 समजू शकणार नाही म्हणजेच हा काय पॅसिव्ह टेन्स असेल, या ठिकाणी हा लॉजिक तुम्ही लावू शकणार नाही. ओके, पॅसिव्हवाला लॉजिक लावू शकणार नाही. तर हा कोणता टेन्स असेल, या ठिकाणी ॲक्टिव्हवाला टेन्स असेल ना. ॲक्टिव्हवाला कोणता टेन्स असेल, फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल. ओके, म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय होईल, या ठिकाणी विल बी प्लस ING वाला वर्ब. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय घ्यावं लागेल तुम्हाला, स्लिपच्या ठिकाणी काय घ्यावं लागेल, स्लिपिंग घ्यावं लागेल. ओके, SLEEPING, तेव्हाच तुमचं जो सेंटेन्स राहील, सेंटेन्सचा स्ट्रक्चर तो काय असेल, करेक्ट असेल. ओके, म्हणजे या ठिकाणी स्लिप नको, तर काय पाहिजे, V4 पाहिजे. ओके, म्हणजेच दुसरा ऑप्शन दुसरा जो सेगमेंट आहे या ठिकाणी काय असेल, एरर असेल, दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. बघा 4 ऑप्शन शोधा तुम्ही. या 4 ऑप्शनमधूनच डायरेक्ट सेंटेन्स बघण्यापेक्षा बघा, डेव्हलपिंग याची स्पेलिंग कशी आहे, करेक्ट आहे. त्यानंतर युरोपियनची पण करेक्ट आहे. त्यानंतर बॅलन्स जर बघितलं, बॅलन्सची पण बरोबर आहे. आता स्ट्राईक जर बघा, या स्ट्राईकची स्पेलिंग कशी असतं, STRIKE असतं. ओके, स्ट्राईकची स्पेलिंग. म्हणून जे तिसरी जी स्पेलिंग असेल ते काय असेल, इनकरेक्ट असेल. तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, प्रोवर्ब आहे या ठिकाणी. प्रोवर्बची मिनिंग तुम्हाला शोधायची आहे. बघा, अ लोडेड वेगॉन मेक्स नो नॉईज. ओके, म्हणजेच काय होतं की वेगॉन म्हणजे एक प्रकारची बास्केट असतं. भरलेली बास्केट काय आवाज करत नाही असं या ठिकाणी म्हणायचं. ओके, भरलेली बास्केट, मराठीतच लिहितोय मी, आवाज करत नाही. ओके, आवाज करत नाही. ओके, तर बघा काय म्हणायचं आहे की भरलेली बास्केट आवाज करत नाही. म्हणजेच बघा, एखाद्याकडे नॉलेज असतं पण तो दाखवत नाही. एखाद्याकडे पैसा असतं पण तो दाखवत नाही. अशा प्रकारची ही काय आहे, प्रोवर्ब आहे. ओके, तर याची मिनिंग पण काय निघेल बघा. या ठिकाणी तिसरं जर बघितलं तर रिअली वेल्दी डोंट टॉक अबाउट मनी. म्हणजे जो खरंच श्रीमंत आहे तो काय आपल्या पैशाबद्दल काय करत नाही, बोलत नाही, कुठंही काही वक्तव्य करत नाही की माझ्याकडे पैसा आहे आणि मी खूप श्रीमंत आहे असं काही दाखवत नाही लोकांना. ओके, म्हणून या ठिकाणी तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, अँटोनिम तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. अंडरलाईन वर्ड बघा काय, रिमनिसिंग. ओके, रिमनिसिंग हा वर्ड आहे आणि रिमनिसिंग म्हणजेच काय होतं, आठवणे होतं. ओके, आठवणे. तर बघा याचा अँटोनिम काय राहील, आठवण्याच्या विरुद्ध म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय असेल, विसरणे. ओके, विसरणे, आणि विसरणेला काय येतं, फॉरगेटिंग. ओके, फॉरगेट, म्हणजे चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, पण जर बघा याला जर आपण ट्रिक लावून जर आठवतो म्हटलं तर रिमिसिंग. ओके, री आणि मिस हे तुम्ही लक्षात ठेवा. रिमिसिंग जे रिमिस होत नाही म्हणजे पुन्हा सुटत नाही, डोक्यातून जात नाही. ओके, री म्हणजे पुन्हा होईल, आणि मिस म्हणजे सुटत नाही म्हणजे डोक्यातून जे सुटणे म्हणा हे. ओके, म्हणजे जे डोक्यातून पुन्हा सुटत नाही त्याला काय म्हणायचं, म्हणजेच आठवणे. ओके, आठवणे म्हणजेच काय होईल, रिमिसिंग. याच्या विरुद्ध काय असेल, फॉरगेटिंग. ओके, नेक्स्ट बघा, ॲडवर्ब या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे. काय म्हणत आहे, देर इज हां. ओके, ॲपॉस्ट्रोफी आहे त्यामुळे या ठिकाणी काय आहे, देअर प्लस इज आहे. ब्लँक, मच फर्निचर इन द रूम, देर इज नो स्पेस. ओके, स्पेस नाही म्हणजेच फर्निचर काय असतील, जास्त असतील. ओके, आणि जास्त या अर्थाने आपण काय घेत असतो, टू घेत असतो का नाही, नो घेत असतो का नाही. ओके, या ठिकाणी काय घेणार आपण, टू घेणार. ओके, TOO म्हणजे काय होतं, जास्त होतं. ओके, म्हणजे दुसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, स्टुडंटची स्पेलिंग कशी आहे, बरोबर आहे. त्यानंतर सायन्स बघा, सायन्सची पण बरोबर आहे. आणि कंप्लीट जर बघितली तर कंप्लीटची पण बरोबर आहे. पण बघा या ठिकाणी जे चॅलेंजिंग आहे तर CHALLE येतं. ओके, CHALLENGING येतं. ओके, ई या ठिकाणी पाहिजे होतं ना की ए. ओके, या ठिकाणी ए असल्यामुळे
काय असेल इनकरेक्ट स्पेल्ड, म्हणजे दुसरं ऑप्शन काय असेल तुमचं इनकरेक्ट स्पेल्ड असेल आणि हे बरोबर असेल. ओके. नेक्स्ट बघा, सिनोनिम तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. काय म्हणत आहे या ठिकाणी, वर्ड कोणता आहे, सेलेस्टाईल. सेलेस्टाईल म्हणजे काय होतं, स्वर्गीय होतं. स्वर्गीय, स्वर्गीयचे सिनोनिम्स काय राहील, हेवन, हेवनली. ओके. बघा हे कसं लक्षात ठेवायचं, बघा या ठिकाणी सेलेस्टाईल बघा 2 पार्टमध्ये डिवाईड करा, CEL आणि इस्टाईल. ओके. सेल म्हणजे सेलिब्रेशन, सेलिब्रेशन असं लक्षात घ्या, आणि एस्टाईल म्हणजे फेस्टिवल लक्षात घ्या, फेस्टिवल. ओके, फेस्टिवल. आता बघा फेस्टिवल सेलिब्रेट करणे कुठं, इन द स्काय. इन द स्काय म्हणजेच काय तुमचं की स्वर्गात काय करणे, फेस्टिवल सेलिब्रेट करणे, असं या ठिकाणी तुम्ही मिनिंग काढू शकता. ओके, आणि लक्षात ठेवू शकता. सेलेस्टाईल म्हणजे काय होतं, स्वर्गीय. ओके. बघा ब्लँक तुम्हाला फिल करायचे आहे. बघा दशताब्दी, त्यानंतर एक्सप्रेस घ्यायचं आहे, डिड नॉट लिव्ह ऑन ईद, म्हणजे ईदला काय दशताब्दी एक्सप्रेस सुटत नाही असं या ठिकाणी म्हणत आहे, सुटली नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर बघा 2 क्लॉज आहेत या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, सेमिकॉलन जोडायचं आहे. 2 क्लॉजला जोडण्यासाठी काय करतो आपण, सेमिकॉलनने जोडतो. ओके, सेमिकॉलन या प्रकारचा. ओके. तर या ठिकाणी 2 असल्यामुळे, 2 पंक्च्युएशन असल्यामुळे काय होईल, हे तर दोन्ही कॅन्सल होईल. त्यानंतर बघा हा ऑप्शन येऊ शकतो, पण बघा या ठिकाणी 2 जो आहे हा या ठिकाणी जो एक्सक्लेमेशन मार्क्स त्यानंतर काय आहे सेमिकॉलन आहे, हा येऊ शकतो, पण या ठिकाणी EID या ठिकाणी पण डॉट डॉट आहे, या ठिकाणी हा कॅन्सल होईल. त्यामुळे काय होईल, ईद हा ईद काय असेल, करेक्ट असेल. ओके, म्हणून तुमचं तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा सपना हॅज नॉट वेंट टू हर फ्रेंच क्लासेस. बघा ऑप्शन जर बघितलं तर बघा सपना काय सिंग्युलर आहे, तर तुम्हाला सिंग्युलरच काय पाहिजे होतं, वर्ब पण पाहिजे होतं. सपना नंतर काय यायला पाहिजे, हॅज यायला पाहिजे होतं. ओके, त्यामुळे दोन्ही ऑप्शन काय होतील, कटतील. त्यानंतर बघा सपना आहे, त्यानंतर सिंग्युलर वर्ब पण आहे. ओके, पण बघा हॅजसोबत नेहमी काय असतं, एक तर जर परफेक्ट कंटिन्युअस असेल तर काय होईल, बीन प्लस ING लागेल. ओके, परफेक्ट कंटिन्युअस जर असेल तर बीन प्लस ING लागेल, किंवा परफेक्ट जर असेल तर काय होईल, हॅव हॅजसोबत V3 लागेल. ओके, बघा या ठिकाणी हॅव हॅजसोबत V3 आहे का, नाही आहे. पण बघा जर परफेक्ट कंटिन्युअस जर घेतलं तर काय होतं, हॅज प्लस बीन प्लस काय होतं आहे, V4 पण येत आहे. ओके, म्हणजेच जो पहिला ऑप्शन आहे या ठिकाणचा जो स्ट्रक्चर आहे हा ग्रामॅटिकली काय आहे, करेक्ट आहे. ओके, म्हणजेच कोणता ऑप्शन येईल या ठिकाणी, पहिला ऑप्शन करेक्ट असेल.